बाकीचं नाही सांगितलं. विषय आपल्या अतिवृष्टीमुळे मीना नदीचं वडद धरणातलं पाणी सोडण्यामुळे परिसरातलं जे नुकसान झालं त्या संदर्भातली बैठक प्रमोदरावांनी आंदोलन पुकारलं. 4 सोमवारी मागच्या सोमवारी 15 दिवस नाही मागच्या सोमवारी शिंदे साहेब आणि आम्ही या संदर्भात गेलो. तुमच्या आंदोलनाची कल्पना नाही. त्यांनी तुमच्याबरोबर मी लावायचं त्यांना सांगितलं तुमची वस्तुस्थिती जाणून घ्या नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. आणि योगायोगाने आमदार साहेबांचे सचिव वामन साहेब तिथे आले होते. तर त्यांनी तुमच्याकडनं माहिती घेतली. तुम्ही पंचनामा करा संबंधित सगळ्या गोष्टींचा आणि आपत्कालीनमधून जास्तीत जास्त निधी त्याच्यामध्ये बॅरिकेड वॉल असतील दुसऱ्या ज्या गॅबियन वॉल असतील काय काय उपाययोजना कराव्या ते आम्हाला सुचवा. दुर्दैवाने ती आपली मीटिंग सुद्धा झाली नाही. आजचा प्रसंग आपल्याला सामोरं जावं लागेल. प्रमोदराव नातेवाईक आहे जवळची माणसं आहेत त्यांच्या तुम्ही वागण्याचा राग नव्हते. ते आक्रमक आहे ते आक्रमक स्वतःसाठी नाही झाले आज ते आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी झाले आपल्या समाज बांधवांसाठी झाले. त्याचा एखादा शब्द थोडासा तुम्हाला वाटेल कडक आहे पण तुझे शेतकरी संघटनेचे ज्या मुशीत तयार आहेत त्यांना ते कडक बोलण्याशिवाय पर्याय असो. वाणीसाहेब दुसरे एक बांगरसाहेब एक सांगा आमचं वडच धरण आहे फक्त 1 TMC 1.5 TMCचं आहे. जीव फार छोटा आहे परंतु पाणलोट क्षेत्र जे आहे वरून इन्कमिंग हे फार मोठं असते. मूलभूत प्रश्न तिथे आपल्याला क्वेश्चन मार्क येतो. माणिकदेव धरण अपेक्षेपेक्षा खूप मोठं आहे परंतु पाणलोट क्षेत्र वडच धरण एवढंच आहे. त्याच्यानंतर पुढचे जे KT आहे मगाशी वाणीसाहेबांनी विषय मांडला तुम्ही म्हणालात नाही शेतकरी काढू दे तरी आपले शेतकरी झाले असते तरी वस्तुस्थिती मी या गोष्टीचा सामोरा केलेला आहे. ज्यावेळेस इरिगेशनचे अधिकारी माणसं केळीचे ढापे काढायला जातात नाही नाही आमचं कोथिंबीर आहे अजून तर थांबा लगेच पाऊस पडतोय का तुमचा. ही वस्तुस्थिती आहे बांगरसाहेब. नुसतं आपण आपल्याकडे सुद्धा दुसऱ्याकडे 1 बोट केलं तर आपल्याकडे 3 बोट होतात. आपण या वस्तुस्थितीचा सामना केला पाहिजे. उद्या किती पाऊस पडेल हे जरी फोरकास्ट वेदर फोरकास्ट आपल्याला कळतंय तरी पण काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या हातात नसतात. त्याच्यामुळे आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. वारंवार माझा आरोग्याशी फोन होतो तुमच्याकडे पाणी आहे का. ह्या वर्षीचं पाण्याचं नियोजन म्हणजे पाटबंधाऱ्याची पाठराखण नाही करत मी परंतु ह्या वर्षाचं अतिशय योग्य नियोजन त्यांच्याकडे राहतो. मी पण बाबा आपण दुर्लक्ष केलेलं आहे पाण्याचं नियोजन ह्या वर्षी बरोबर ना. ह्या वर्षी अतिशय म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत ज्या काही चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आपण बोलल्या पाहिजे. माझ्या वडिलांचं सांगतो विठ्ठलवाडीचे आमचे ढापे एक ढापा ठेवला होता. साहेबांनी मला फोन केला की तो ढापा काढत नाही. फोन केला काढायला लावला. याच्या उलट शिरोलीचा ढापा आपल्या खालच्या शेतकऱ्यांनी वरची कितीची ढापाच काढून दिले असेल का खाली पाणी येत नाही. जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणारं तुम्हाला माहिती आहे बुवासाहेब बंधारा ही वस्तुस्थिती आहे. तर आपण सगळ्यांनी सुद्धा म्हणजे आता मी आवाहन करतो आपापल्या विभागातले KT जी आजूबाजूची परिस्थिती आहे त्यांना काही संरक्षित नाजूक आहे किंवा काही ढसळलं असेल KTचं खोलीकरण असेल या सगळ्या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे. धरणाच्या खोलीकरणाकडे पण आपण थोडंसं या व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे कारण पाणी साठा वाढेल आणि हे नुकसान झालं हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा जीव तुटतो. मी स्वतः शेतकरी सोयाबीन समजा जास्त पाऊस झाला उगवलंच नाही तर काय होती अवस्था हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी माझं ते पाटबंधारे विभाग असतील आमदार असतील तहसीलदार असतील सर्वांच्या तर्फे तुम्हाला आश्वासित करतो की जी मीटिंग लागेल त्या मीटिंगला सगळेच प्रमुख अधिकारी उपस्थित असतील. वाणीसाहेबांनी अत्यंत एकाच मीटिंगमध्ये काय होणार नाही. आपण थोडासा दम धरला पाहिजे. एक मीटिंग एक पाऊल आपल्याला पुढे गेलं पाहिजे. भविष्यात ह्या आज जे नुकसान झाले ते भविष्यात होऊ नये याच्यासाठी जी काही काळजी घेता येईल नुकसान भरपाई तर हा नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई मला वाटतं सरकार देऊ शकतं शेतकऱ्याची. एवढी शेतकरी नुकसान आज झालेली आहे वरती निमदरीपासून. बांगरसाहेब पहिलं गाव आमचं आहे धरणाच्या तोंडावर. त्या दिवशीचा प्रसंग सांगतो 2-2:30 वाजल्यापासून त्यांच्याशी मी मोबाईलद्वारे संपर्कात होतो. वाटत नव्हतं एवढं पाणी अचानक वाढेल. अर्धा तासात जे 49% धरण होतं अर्ध्या तासात धरण 70%वर गेले. बरोबर एवढा पाऊस झाला त्याच्यामुळे आणि एल निनोचा जो प्रभाव ते वारंवार जे सांगतात एल निनोच्या प्रभावामुळे त्यांना स्ट्रिक्ट आदेश होते पाणी आमच्या आदेशाशिवाय सोडायचं नाही.
आणि ते आदेश त्यांना प्राप्त होत त्याच्यानंतर वेळ गेला. ज्यावेळी धरण 83% झालं, बाजीराव शेठ धोटेंचा मला एडरमधून फोन आला की शेठ धरण 83% झालं, तुम्ही करताय काय? म्हटलं आदेश आलाय, आपण 1000 क्युसेक्सने पाणी सुरू केले. परंतु पाऊसच एवढा अचानक वाढला की कोणाच्याच हातात नाही. जे दुपारपासून सोडायला लागत होतं ते सोडलं नाही, ही चूक मान्य आहे. म्हणजे जी चूक आहे ती आहे, परंतु ही प्रशासनाची चूक आहे. एक लाल फितीचा कारभार आहे, त्यांच्यावर कोणतरी कंट्रोलर असतं, किंवा काय आदेश असतात, त्याच्यामुळे हे सगळं घडलंय. आणि हे घडलं, नुकसान कोणाचं झालं? आपल्या सर्वांना, शेतकऱ्यांचं झालं. भविष्यात हे घडू नये म्हणून आपण काहीतरी ह्या गोष्टीचा व्यवस्थित आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आपण सर्वांनी बैठकीमध्ये घेऊ. आमदार साहेब त्या बैठकीला उपस्थित राहतील, तहसीलदार राहतील, नांदोर साहेब उपस्थित राहतील आणि सर्व शेतकऱ्यांना काहीतरी दिलासादायक आपण यातून निर्णय घेऊ अशी तुम्हाला सर्वांना शब्द देतो. बांगर साहेब, सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, ग्राहक संघाचे, आपले शेतकरी असतील, परिसरातील सुरेश भाऊ आले, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, याच्यात काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. दुसरा कुणाचाच काही उद्देश नाही. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं तर नुकसान व्हावं म्हणून सोडलं नाही, पाणी थांबवून ठेवलं, नुकसान व्हावं म्हणून थांबवून ठेवलं नाही. त्याच्यामुळे सर्वांचाच उद्देश इथे बसलेल्यांचा एवढाच आहे तर नुकसान होऊ नये शेतकऱ्यांचं, त्यांचा अडचणीत अजून भर पडू नये. त्याच्यामुळे सर्वांच्या भावना तीव्र आहे. आपण येणाऱ्या बैठकीत प्रमोदराव तुमचं खरंच कौतुक करावं. अतिशय मगाशी बांगर साहेब म्हटल्याप्रमाणे ह्या आंदोलनाची थिंकी पडली आणि याच्यातून चांगलंच निष्पन्न होईल, निष्पन्न आपण करूच अशी शब्द देतो. आणि पुढच्या मिटिंगला आपण सगळेजण एवढेच उपस्थितीने आपण तहसीलदाराच्या केबिनमध्ये असो एक जागा ठरवू आपण आणि निर्णय घेणारे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांचं हित होईल अशी आपण सर्वांनी काळजी घेऊ. नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला, त्या बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्या जलसामान्य हा कार्यक्रम पण प्रमोद भाऊ यांच्या शेतकरी संघटना किंवा किडी अण्णांच्या समाज कल्याणाच्या मार्फत कार्यक्रम होता. नदीला कार्यक्रम झाला, आपली सोसायटी मिटिंग असल्यामुळं उपस्थित राहतात आणि आपल्या या कार्यक्रमाला साहेबांनी झाला आपण सर्व जाऊ. आपण तुम्ही सर्व या कार्यक्रमात आपल्या प्रदेश असतील, प्रभाकर बांगर साहेब असतील, संतोष चव्हाण असतील, सुरेशभाऊ वासगे असतील, तुमचे पंचायत समिती सदस्य संजय वराडी. मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस संजय वाणी पहिलं पंचायत समिती सदस्य असतो. तर सर्व याची पाहणी सकाळपासून केली, सर्व अधिकारी आले होते. आपण तिथीवर बी गेलो होतो. मोठ्या प्रमाणात चिकू बागाचे तिथं नुकसान झाले. आपला सतीगंज केटी त्याची जर इकडली भिंत नसती तर अक्षरशः इकडली सर्व जमीन वाहून गेली असते. एवढं पाणी मोठ्या प्रमाणात होतं. त्या पाण्यातून आम्ही ती भिंत पाहिजे सर्व त्यांनी दिवस केला होता. बहुतेक वळच बसून ना तुम्ही सगळं पाहत आला. संतोष नानांनी सुद्धा माझा फोन आला संतोष चव्हाणांचा का मी मुंबईला आहे पण आपण आल्यावरती पाहणी करू. ते सुद्धा होते. आपले सचिन भाऊ असतील, यांनी त्या सर्व काही चौरीताई ना चौरीताई ह्या उपस्थित होत्या. त्या सर्वांचं गावातले अरुण शेठ असतील, सचिन वाणी असतील, आपले प्रथम असतील, रामचे चेअरमन राजू शेठ खांडगे असतील, हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित. या सर्वांचं गुलाब भाऊ मोमीन असतील, या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. ग्राहक कल्याण फाउंडेशनचा विजय असो. तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धाने भरभराटीत जाऊ, निरोगीमय जाऊ ही प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम. लवकर त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी येऊ, लवकर त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी येऊ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.